पुण्यात अन्न सुरक्षेबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत शहरातल्या 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक ठिकाणी अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. त्यामुळे सिंहगड रस्ता, वाघोली, बावधन आणि आंबेगाव परिसरातील एकूण 7 हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. याच मोहिमेदरम्यान पिंपळे गुरव येथील एका दूध आस्थापनावरही धाड टाकण्यात आली. तपासणीत सुमारे 230 किलो तब्बल 90,000 रुपयांहून अधिक किमतीचा संशयित भेसळयुक्त आणि विना लेबल दूध साठा जप्त करण्यात आला. संबंधित आस्थापनाचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आलाय. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आस्थापनांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसंच सर्व हॉटेल चालकांनी ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, स्वच्छता राखणं आणि अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. नागरिकांना अन्नाच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार असल्यास 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधातील ही मोहीम आता अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.